पंचलिंगी अवस्थान. हे पंचलिंग आहे तिथे. गोवर्धनी वस्ती, गोवर्धनाशी विजय केले म्हणजे गंगापूर. आता तेथे गदाधराचे देऊळ पूर्वाभिमुख ते चौकी आसन झाले. बाईशी गोसाव्याचा ठाई आपला नित्यनेम केला. बाईसांचा नित्यनेम म्हणल्यावर सगळं आठवायचं त्याच्यामध्ये. तेच वस्ती झाली ते तिन्ही पूजा अवसर आठवावे. माईंभट्ट सांगतात त्या स्थानाचे तिन्ही पूजा अवसर तुम्ही आठवावे. मग तेथून सर्वज्ञ अंजनीय बुधाची वसे वस्ती. गौतम बुद्धाची बुध वसई जैनांची असते. वसई म्हणलं की जैन होतं, आहे का? ते वस्ती आहे. त्र्यंबकी अवस्थान विडावाने. मग गोसावी त्र्यंबकेश्वराशी विजय केले. त्र्यंबक आता हे आहे की जो स्वामींनी एवढ्या एवढ्या त्र्यंबक घेऊन यायला सांगितलं होतं. कुणाला? तर तो त्र्यंबकला स्वामी गेलेले आहेत. आता तेथे गोसाव्याशी गाभाऱ्यांत उकडासन झाले. गाभारा आहे तिथे. तर हे जुनं त्र्यंबकेश्वर ना नवीन त्र्यंबकेश्वर. ते गाभाऱ्यात खाली गेलं तो त्र्यंबक वेगळा आणि आता जिथं त्र्यंबकेश्वर आहे ते वेगळं. तिथे माधानाचे उदक श्रीकरी घेतले, लिंगावर घातले. लिंग दोही श्रीकरी स्पर्शिले, डखल्या चांगदे भट्टा ते विडा मागितला. तो माधाने विडा धुतला. मग गोसावी त्र्यंबका विडा व्हायला. त्यानंतर नाविक चौकी आसन झाले. मग जगती अंत त्र्यंबकाच्या देवळा पश्चिम भागी वायव्य कोणा आश्रायित गुंफा तेत अवस्थान झाले. 3 दिवस त्या गुंफेमध्ये सर्वज्ञांचं अवस्थान आहे. ही सगळी स्थानं आठवावी. मग गौतमाळा गुंफे अवस्थान. गौतमाळा म्हणजे गौतम ऋषीची माळा आहे तो. तिथे सर्वांनी त्या गौतमाळ्याशी विजय केले. तेच पाळीवरी गुंफा होती. ते गुंफेशी गोसाव्याशी सप्तरात्र तथा पंचरात्र अवस्थान झाले. पाहता एवढी स्थान आहेत त्या त्र्यंबकला. 7 दिवस. कुशावर्ती आसन आजी आहे ते कुशावर्त. कुशावर्त किती छान नाव आहे, ऐकायला की नाही. कुशावर्ती पटीशाळे आसन झाले. दुसरे पटीशाळे आसन झाले. कमळजे आसन झाले. कमळज आहे तिथे. तिच्या बेंबीत बोर्ड घातलं होतं कोणी? ही ती कमळजा पण आहे तिथे नाशिकला, आहे की नाही. गंगाळ्या आसन. मग ते सोनी गोसावी गंगाळ्याशी विजय केले. गंगाळे अवलोकले. गंगेचं उगमस्थान है ना. कुशावर्ताच्या जवळच आहे ते, वर जावं लागतं. तयाचे पाळीवरी नाविक आसन झाले. रामतीर्थी लक्ष्मण तीर्थी आसन. मग उदयाचा पूजा अवसर झाल्यानंतर गोसावी रामतीर्था विजय केले. तेच नाविकासन झाले. मग लक्ष्मण तीर्था नाविकासन झाले. रामविहिरा लक्ष्मण विहिरा अवलोकिला. विहीर आहे तिथे दोघांच्या नावाच्या 2 विहिरी. तेच राम लक्ष्मणा विहिर्या समीप त्याची पाळी आसन झाले. गोळा झाला, विडा झाला.
त्यानंतर सर्वज्ञ गंगाद्वारी बडवा संभोखू ढकलिया शिक्षापन. मग गोसावी कोळाईचा घाट ओळखले, कोळाईचा घाटी आसन झाले. मग कोळाई उजव्या हाता आसन, ती कुंडीचे न उदके बायसी चरण क्षाळन केले. तो प्रसाद अवघ्या भक्तिजना झाला. मग गोसावी गंगाद्वारी नावेक आसन झाले. एवढी स्थानं उपलब्ध नाहीत आज, पण ठिकाण मात्र तेच आहे. प्रयत्न केला तर सगळं उपलब्ध होईल ते. किती स्थानं निघून चाललेत बघा आता. गंगाच्या द्वार जिथं गोमुख आहे, गंगामुख आहे तिथे. मग कोळाई उत्तरे नरसिंही नाविक आसन झाले. मग मळाचे पटिशाळे विजय केले, ते पटिशाळे आसन झाले. भक्तिजनाशी परावर निरोपण होत असे त्या कोळाईच्या मंदिराच्या तिथे. निरोपण आहे परावर शास्त्राचं. कोळाईचे बोंबेहून पाणी निघत असे, तेच ढकले गेले. तेच ढकला अंगुळी सहस्र ऋषीश्वरा, तेच अंगुळी सुजली त्या बिंबीमध्ये. आता हे जे साहित्य आहे ते त्या बिंबीतून पाणी येत असं नाही का तिथे. मग म्हणती खालीकडे उभे गंगात्री गावणेशी, मानसे गुरुनेशी, वासरेनेशी, शेया मेंढ्यानेशी, शेतीनेशी, आता माझी आंघोळी नेपा, तर जाणेल म्हणाली तो खरी गंगा आहे. काही ढकले हुशार आहेत, ते सगळीकडूनच ते मूर्तीतून पाणी येत असेल ना, पण बिंबीत पाणी घातलं. आजचा काळ तर बिंबी प्रदर्शनाचा आहे. तुम्हाला जगात माहीत नाही काय होतं, बिंबीशिरे थाट चाललाय सध्या बिंबी. तर त्यानं ते खालीकडे ते कसं म्हणतो त्याला, खालील म्हणाले तू पूर आल्यावर गावच्या गाव वाहून येतीस, माणसे गुरु मारतीस, वासरवण येतीस, शेळ्या मेंढ्या नेतीस, शेत पण घेऊन जातीस. शेत गेले परवा दिवशी तिथं गंगेच्या घरी. आपलं पूर्ण गाव एक उपदेश आहे, सगळ्यांच्या जमिनीत पिकं वाहून गेले. झाले भिकेला लागल्यात, खायला भाकर नाही, खर्चायला पैसे नाहीत. म्हणून तो ढकला म्हणतो माझी आता आंघोळी घेऊन जावर बघू तुला किती सामर्थ्य आहे. सर्वज्ञ म्हणतात ऐसे न म्हणजे की गा ढकलिया देवतेशी निरोध होई. ही ब्रह्मवाणी तिथे आलेली आपल्यासाठी. ऐसे न म्हणजे की ढकलिया. कसं कसं म्हणू नये मग, या वचनाचा खूप मोठा विस्तार आहे. अर्थ भावार्थ समजून घ्यावा. देवतेशी निरोध होय, त्या अधिष्ठानाला निरोध होईल असं म्हणू नये. म्हणणं कसं असतंय मग, मानसिक वाचिक मनामध्ये तरी तुम्ही कल्पना करूच नाहीत त्या. देवतेला समजतं, तिकडल्या देवतेला समजतं, इकडल्या स्थानापतीला समजतं, मार्गाभिमानीला मार्गात राहिलं समजतं. मार्गाभिमानी वेगळी आहे की नाही, ओळखणी वेगळी. ह्या सगळ्यांना ज्ञान आहे बरं. इथे तुम्ही काही जर चिवडलं मनात आणि कानाला कान लागले, उगीच वार्ता करत राहायच्या, अन्य वार्ता, काही त्याला तारतम्य नाही, काय नाही, फिदी फिदी हसायचं. ते कोणाला जरी नाही कळालं, तुम्ही आडबाजूला बोला, अंधारात बोला, ह्या 2-3 ठिकाणी समजतं. स्वामींना तर कळतं, तो भाग विषयच नाही.
त्या स्थानापतीला समजतं. मार्गाभिमानी ओळखणे बरोबर आहे की चुकीचं आहे? आपल्याला कसं वाटतं? आपल्याला कोणीच पाहिलं नाही, मी काय बोललेलं कोणी ऐकलं का? मी किती चॅप्टर आहे? बर, तुला एकदा ते सुरू केला ना कार्यक्रम, भोग भोगवायला, इथला भोग जो नावांतर वेगळा, अवांतर जोडलेला लगेच असतो. प्रारब्धाने क्रमाने असतो, कर्माचा भोग क्रमाने, प्रारब्धाचा येईल तवा, आणि हा क्षोभाचा तत्काळ. म्हणून आपण परमार्गामध्ये अशा व्यक्ती जर भेटल्या, पाहिल्या, यांना भोग कशाचा आहे? एवढा देवदेव केलाय, एवढं चांगलं खातात पितात, पूर्ण वेळ दिवसभर तर खाण्यापिण्यात जातो ह्यांचा. बरं बरं, थांबा म्हणा, तुम्हाला भोग सुरू करू काय? मग त्यावेळेला सर्वज्ञांना विचारत नाही त्या मार्गाने त्यांच्या अधिकारातला आहे जेवढं बघून टाकतं. बघू काय ह्याना कमरेत घ्या, मनक्यात L4 L5 L6. चालता येत नाही, फिरता येत नाही, बोलता येत नाही. बरं, वाचा बंद करते व मार्गाभिमानी. लय टुकर टुकर केलं ना, जीभ मध्ये ठेवून मुखं राहिलं तर बरं आहे, जीभ बाहेर काढून मुखं केलं तर कसं विचित्र आहे ना ते. असं कसं आहे ते विशिष्ट. म्हणून तो निरोध द्यायचा नाही. म्हणजे शिकवण दिलेली आहे सर्वज्ञाने, डखलेला निमित्त करून तुम्हाला आम्हाला सर्वांनी व्यवस्थित राहायचं, नाहीतर हा कार्यक्रम सुरू. एवढं करून जर नाही झालं तर देवतेला निरोध दिल्याने काय होतं? क्रॅश होतं, विमानच क्रॅश करून टाकते देवता हवेत. संपला कार्यक्रम. एकाला मारायचं होतं, सगळेच मेले. 20,000 फुटाहून विमान पडतं, सोडत नाही ते. तुमच्या हातात काही बी नाही, पण काय नाटकं असतात एक नाही आपले. अहम ब्रह्मास्मी, किती मोठेपण आहे आपणाला. डखला म्हणतो जी मी काय शिव्या देऊन राहिलो का? कसं उत्तर देतोय डखला, मी काय शिव्या देत असे? मी विप्लावित असे, काय तेथीची मोडीत असे, मी गोष्टी सांगत असे. ऐसे असता माझाची निरोध होईल, तरी माझेची पाप म्हणा. हे असं स्वामींना पुन्हा प्रत्युत्तर द्यायचंय. मी कुठं, मी काय म्हणलं नाही नाही तसं नाही, मला काय म्हणायचं नव्हतं, मी कसं, आपण कसं चापलूशी करतो, कोणी पाहिलंच तुम्हाला असं करताना, नाही मला तसं म्हणायचंच नव्हतं, मी तर चांगलं सांगत होते. बाबा तुला कोण विचारते? ते सगळे खाऊन पिऊन जायला आलेले असतात. तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला आलेली मंडळी प्रेमानं विचारतात, बघतात? त्यांना टाइमपास करायचा असते, त्यांना इथं सगळं घाण टाकून स्वच्छ करून जायचं असते. त्याला तुम्हाला काय झालं लगेच आंधरायला, अनुभव आंधरायला आणि छातीला लावून घ्यायला? मला नाही आश्चर्य वाटतं आहे का नाही? ते टाइमपासला आले होते. लगेच त्याला आपण पे लगेच फ्री व्हायला आणि मोकळं फिरी फिरी हसायला आणि गप्पा मारायला. आणि वहिनी किती काढले तुम्ही? मी मला पण काढलेले होते की काय, मर ना, गप ना. जुन्या आठवणी काढत बसायच्या. तुमचे किती मेले, माझे सगळेच मेले. आणखीन काहीच नाही मारलं स्वामींनी, सगळे मारतील. स्वामींचा असा, स्वामींचा अंत नका व्हायचा, अंत न पाहिजे. कोणाला सूत्र आहे? अशी लिंक लावा लागते, या विषयाची लिंक लावा. तोंडाने कशाला बडबड करता रे कमी. पण असं असतं परमार्गामध्ये, संसारात तिकडं तसं असतं, आणि खेड्यापाड्यात डबडं घेऊन जायचं असतं, सर्वात सोपं असतं. ते डबा घ्यायचा की निघाली चिंगडी आणि हगायला बसलं काय म्हणलं, नवरा म्हणत नाही, सासू म्हणत नाही, बसायचं गप्पा मारत, वाज घेत बसायचं आपल्या.
तिकडे देवता देवता शुद्ध्या म्हणे शोभत आहे की नाही, तिकडे माप नाही की हागंदारी देवता असली तर आसरा लागून जाईल लगेच आहे की नाही. कोणी कोणाला माफ करायला तयार नाही बरं जगात. तुम्हाला असं वाटतं की आमचं काहीच कळत नाही म्हणून असं करू नये. डखल्याला सर्वज्ञांनी डखल्याने प्रत्युत्तर दिलं. स्वामींनी शिक्षा पण केलं आणि खाली पाणी अडी भरे ते पाणी डखला अवघेची सांडले. त्या बिंबीतून पडलेलं पाणी, अडी शब्द आहे अडी, काल पण अडी घेऊन गेला का नाही, अव्वा गेला, आज अडी आली. कळणाऱ्याला आहे लीळा चरित्र विविध अंगाने. ते पाणी डखला अवघ सांडलं त्या अडीतून. काही गरज नव्हती ना. माणसाला रिकामा कुटाणा करायचा सवय असते ना, तो माणूस प्रसव थांबत नाही, त्याचा खोड्या करत बसतो. काही गरज आहे का त्याला? पुन्हा यायचंय का तिथं नाशिकला त्याला पांडित सांगून दिलं. डकला धाकुट्या कुंडापाशी जाऊन म्हणितले. धाकट्या खालच्या कुंडात आला जवळच, म्हणाले हे कुंड उपसो. म्हणून तिथे धाकुटे कुंड उपसिले. आज इथे आहे, आज ती आडी आहे, यातलं पाणी डकल्याने टाकलेलं आहे. लोक ते गंगेचं पवित्र तीर्थ म्हणून पितात, ह्यानं टाकून दिले. तो मागे कुठली लीळा गेली, तो चरण विहिरा कोण उपसत बसलं होतं मग, आहे की नाही. त्याचा प्रसव कसा, लिंक कशी आहे बघा त्याची ढकल्याची. तिकडे म्हणाले खालोते गाव नेशी, तिथं काय म्हणलाय तो चरण विहिऱ्याला, घे मग. अगडकलेला काय म्हणलंय ते चरण विहिरेला. वेळूच्या लीळा झाल्या तुमच्या, हो ना. पण काय म्हणला तो डकला त्या चरण विहिऱ्याला, तो झरा एवढा एवढा, कांडारले हात, कांडारले रक्त आडले. बोलत बसला तो त्याच्याशी. कसं आहे, अक्षोभ्य उदक. असं जगात बरंच अक्षोभ्य उदक आहे. त्या ह्याला एक आहे ते जिजोरीला, ते तर माहित नाही, ते जिजोरीला आहे. ते एवढं एवढं डबका आहे, गरम पाणी येतं 12 महिने. किती उपसा ते पाणी येतं, डोंगरावर येते पाण्यासारखं. आणि बरं 2-3 ठिकाणी आहे तिकडे जेजुरीकडे, डोंगरावरती पाणी, गरम पाण्याचा झरा 12 महिने. असे जगातले मोठे आश्चर्य. चला, तरी असं मग तिथे खोड्या करायच्या नाही. याने उपलक्षणे मार्गात पण तसंच असतं. कुणाची योग्यता काय माहिती, तुम्ही त्याची निंदा करायला लागले, त्याला फुसफुस करायला लागले, नको ते बोलायला लागले. झरा उपासनच आहे ते थोडक्यात. कुंड म्हणजे अंतःकरण ना, त्याच्यामध्ये स्वामींच्या नामाचा झरा आहे, ज्ञानाचा आहे. कोणाला थोडी थोडी तर योग्यता असेल की नाही, तिथे 5 नामच आहेत की नाही, तिथे काय उकरायचं काम आहे ते असं उपलक्षणे. ऐसा अंत न पाहिजे. आणि आपण अंत पाहतो, मग मग देवाला दोष देतो. म्हणजे माझं काय चांगलं केलंय देवाने, मी तुझं कुणाचंच वाईट नाही केलं. तू वाईट केलेलं तुला काय माहित आहे? माहित आहे, वाईट करायला काही मिनिटं लागत नाही. झाडच पान तोडायला किती वेळ लागतो, त्या झाडाला पान यायला किती वर्ष लागतात, है ना. तुम्हाला काय माहित आपण काय केलंय ते, फार वाईट आहे ते. म्हणून असा निरोध देवतेला द्यायचा नाही. पण परत डकले तीच गोष्ट करतायत, पाणीच टाकून दिलं. मग तिथं तो राणा आला आणि तो बोंबावू लागला मोठ्याने, म्हणाले माझे पाणी टाकले, माझे पाणी टाकले. तो डकला म्हणे तुझे पाणी काय शे, तू गुरव,
तू काय गौतमाचा दाईस, तुझ गौतमी काय होय. गौतमी म्हणतात गोदावरीला, आहे का नाही, गौतम ऋषीने आणली. तो इतिहास काय सांगणार नाही तुम्हाला. गंगा गोदावरी कशी आली, गौतमाचं काय दाखवले, वरती शेत आहे, ते साळी आहे, साळीचा भात, भात प्रस आधी पूर्ण महाराष्ट्रात जातो, तिथली शाळा. इतिहास तुम्हाला माहीतच असावा, चिंतन करा, कुठंतरी शोधा. आपल्याकडे आहेत बघा 18 पुराण, ते बघा. तुम्ही किती वेळ वाया घालवताय तुम्ही ठरवायचं, आता किती झोपायचंय काय. माझ्याबरोबर कला आहे ती एक. जेवण पुन्हा येणार नाही, स्वामी काय बघणार नाहीत तुम्हाला पुन्हा. तसं टाइमपास करायचं ते करा. जे अगदी लज्जास्पद आहे, म्हणजे अतिशय घृणास्पद जीवन आहे ते. ताणून द्यायचं खुशाल. गस्तात बघा 2 मिनिटं आराम करायला भेटतो का. भाजी भाकरीला तर ताळंबळ असते. चटणी नाही तर मीठ, मीठ नाही तर तेल नाही, तेल नाही तर भाजी नाही. दररोज तोरीचं वरण खाऊन बसायची पाळी असते. आणि इकडे आलं की कसं असतं, जीव आहे का नाही, देवाच्या सन्निधानात आपल्याला काय वाटत नाही. हे अंतच पान आहे हा, असा अंत न पाहिजे. स्वामींनी सांगितलं ना, निरंतर या ते आठवी जे. अंत पाहिलाच ना स्वामींचा, मग एखाद्या गोष्टी नाही आहे. ते वचन असं खूप मोठं विस्ताराने त्याचा अभ्यास झाला पाहिजे. ऐसा अंत न पाहिजे. ऐसे न म्हणजे कठीण आहे बरं. ज्ञानदृष्टीने पाहिलं स्वतःकडे अतिशय गौण प्रकार तो. आपल्या पूर्वजांनी मठाची व्यवस्था, आश्रमाची व्यवस्था केली वेळ वाचण्यासाठी, वेळ घालवण्यासाठी नाही केली. कमी वेळात सगळं उरकून साधनेला वेळ द्यावा लागतो. आपलं काही नियोजन आहे देवाचं. तुम्ही खेड्यात जा चातुर्माशीला, जेवणातच पूर्ण वेळ जातो, आहे की नाही. तुम्ही बघा, तुम्ही अनुभव नाही घेतला, सगळं फिरला. ते ग्रस्त मंडळी येतात, मग संकल्प होतो, मग ते जेवण, मग त्यांना जेव घाला, पाटील पाटलीनबाई, गावकऱ्यातले पुन्हा 10 फुकटे खाऊन जायला असतात, नाही म्हणता येत नाही. आणि एवढा व्याप करून मग तुम्हाला देवधर्माला पाहिजे. म्हणून ज्याचा आहे त्याचा फायदा घ्या बरं. ते तो राणा म्हणतो, दोघाची लागली तू तू माय माय. तुझं पाणी कुठं आहे, तुझ्या बापाच्या घरून आणलं होतं काय. सुरू झालं भांडण. तो गेला पुलीकडे ढकला, बोलता बोलता, तू काय गौतमाचा दाईच, तुझ गौतम काय होय, आणि आम्हाशी काय नाही. वर्मस्पर्श केलं त्याच्यासाठीच बोलायचं नाही ना. मौन जे बोलायचं ते फुलासारखं योग्य बोलायचं असतं. झालं भांडण. तो राणा आला देवाकडे, गोसाव्यापाशी गाऱ्हाणेशी आला. पुजारी तो म्हणतो, देखील येजी तुमचे शिष्य गंगाद्वारीचे उदक सांडताती, तेने उदकी आम्ही आपले कुटुंब पोसोची, तेच आम्हा काही मिळे, हेही अवघे पाणी सांडिले. तर ते पुजाऱ्यांचं निर्वाह आहे ना, तो उदरनिर्वाहाचं साधन आहे. 2 रुपये ऐन लोकांमध्ये नुसतं असं असतं ते. आणि काही चमत्कार असला तर रुपयात टाकतात, कुत्र विचारत नाही, पैसे तर भेटतच नाहीत. दुसऱ्या मंदिराने पैशाचं काहीच नसतं करायचं. तो लांबून 10 फुटावरून मंदिरात हात जोडायचा आणि खटकायचं, निघायचं आपलं. डोक्यावर पदर घ्यायचं की निघायचं आपलं वाचाक वाचा. हा पाठ्यामागा असतो आपलं सामान घेऊन बायकोच आहे. तो म्हणतो माझ्या पैसे भेटत होते. कशाचे पैसे घेत असेल तो, बाटलीत पाणी भरून द्यायचं, गंगेचं आहे म्हणायचं की 5 रुपये, 2 रुपये, 5 रुपये.
ते म्हणाले, जी तुमच्या शिष्याने म्हणाले माझा संसार मोडायला आणलाय म्हणाले. माझी रोजीरोटी बंद केली, घराणं केलंय स्वामींकडे. तो म्हणतो मला कुटुंब पोसायचं, मी कशावर पोसू. पाणी सांडून दिलं म्हणाले त्यांनी. सर्वज्ञ म्हणतात, बटो तुम्हाला दिसवडी काही मिळेल. पहा आता तो राणा पूर्वजन्मीचा किती भाग्याचा आहे ना. तर स्वामींचा परिचय नाही, स्वामी कोण आहे, पण स्वामींना तर त्याचा परिचय आहे. जी म्हणाले मला रुये तिनी मिळती, कवणे दिस सरू दामे, कवणे दिस पाऊन दामे. मग तयाशी गोसावी बाईसा करवी पाऊण दाम. द्यायला सांगता. सरूदाम पुरादाम देवीला. सर्वज्ञ म्हणतात, बाई एक दाम ओपा. मग बाईशी एक दाम दिला. डकला म्हणतो, हाजी हे काय गौतमाचे दाई. मग एक दाम ओपिला. गप्प बसायला तयारच नाही त्याची बडबड. बरं अशी बडबडीची सवय लागली ना, तोंड थोबाड नको तिथं बडबड करतं ते विनाकारण. त्या ढकल्याचा प्रसव आहे की नाही. आता गप्प बसायचं ना, स्वामींनी ते प्रकरण मिटवलंय ना. तर ह्याची बदमाशाची चालूच आहे बडबड. आपण त्या ठिकाणी असतो, तो तिथं बडबड करतोय विनाकारण. आता गप्प बसावं, स्वामींनी प्रकरण मिटवलंय ना सगळं. पैसे देऊ आला तोंड घेऊन लगेच बोलायला तिथं. जीव गप्प बसतच नाही. तो म्हणतो, हा काय गौतमाचा दाई, मायाला एक वियोगिक दाम ओपला. मग गोसावी डखल्याशी शिक्षापन केले. म्हणायला त्याला चांगलं सांगून जमत नाही, बस म्हणायला तुला सांगतो. मग अमृत उपमा शब्दी आश्वासली. सर्वज्ञानी इथं फार मोठं शिक्षापन केलं. स्वामी म्हणाले, तीर्थ देवता पुरुष या तिहीचा ऐसा अंत न पाहिजे की. यावर गोसावी निरोपण केले. कोणाकोणाचा अंत नाही पाहायचा. तीर्थ देवता आणि पुरुष या तिहीचा अंत न पाहिजे. हे सगळे आले. आता तुम्ही ज्याच्याशी गोष्टी करताय त्याची देवता अभिमानी असते की नाही. देहाभिमानाने आपल्याकडे बघता आले आणि आपण गोष्टी करायला लागलो. त्यांचे कोण कोण ऐकतं ते आपला कार्यक्रम. देहाभिमानाने ऐकल, कलियुगाच्या अधिष्ठात्री ऐकल, हे का नाही. फुटक्रियाभिमानाने ऐकल, आणि कोण ऐकल, अदृश्य जगतात कोण ऐकतंय तुमचा संवाद. तुम्हाला असं सोडून देईल काय देवता, नाही सोडत. तुम्ही तोंडाचाच कॅन्सर. तू देवाचा दयाळूपण आहे म्हणून तुम्हाला आणखीन दवा आहे देवतेला. आता तुम्हाला रिकामं देवाच्या नावाचं खायचं, देवाचंच गायचं असते ना. ज्याचं खावं त्याचं गाव, असा नियम आहे. आलेल्या व्यक्तींशी किती बोलायचे सर्वांनी ठरवा. आलेल्या व्यक्तीला कामाशी काम बोलावं. रिकामं काय कुठं ना करायचंय. तू किती जणांसोबत गेली, मी किती सोबत गेली. गप ना तू. मला किती शेती होती, तुला किती होती. गप्पा काय त्याच असतात. तुझी सासू अशी होती, माझा नवरा असा होता, माझा भाऊ असा होता, माहिती. आता गप ना. ग्रस्तांना ग्रस्त तेच विचारतात, जो जे होऊन असे काय बोलायचं असतं. कानाला कान लावून, आश्रमात बरं आहे का, लगेच झटकाला हात. गप्पा काय करायचे, बरं म्हणायचं. जा कुठे गेले ते आता, कुठं गेली चर्चा. अंत पाहिला तुम्ही त्या मार्गाने ऐकून राहिली ना, ते ओळखणे ऐकून राहिली ना, निंदा स्थानापती ऐकून राहिली ना.
गुणाचे चांगले बोलायचं नाही, वाईटही बोलायचं नाही. बोलायचंच काय त्याला, कशासाठी बोलायचं? काय संबंध तुमचा बोलायचा? धर्माचं बोलायचं, त्यांना महावाक्य सांगता का? लीळा सांगा एखादी. तर बाई तुम्ही इकडलं नका बोलू, देवाचं सांगा किती स्मरण करता. पण मला तर परमार्गच काही दिसलं नाही कुठं. उभं आयुष्य गेलं पण तोच कुठाना असतो. भेटलं की वहिनी किती आहेत, नवरा काय करतो, एकच प्रश्न, एकच ऑप्शन, सगळीकडे तेच लोभ असते. जा, सासू बरी आहे, तुला काय करायचंय, बस ना आता गप. तू जर वाटोळं केलं सगळ्याच, आता गप ना. गप बस ना बाबा, आता शांत राहा. पण तसं होत दिसत नाही. तिथं स्थानाजवळ गेलं तोच विषय ऐकायला भेटतो. कुठून आल्या, झालं. नवरात्रात तर गंमतच असते आहे की नाही. सगळ्यांचे समाचार असतात तिथे नवरात्रात. घरी गेल्यावर लोक पाय धुवून पिता स्मरण करून आला नवरा, माझी स्मरण करून आली आमची बायडी. पाय धुतात तीर्थयात्रेहून आल्यावर, पायामध्ये संडासच असते, घाण घाण चिडून आली ती 9 दिवस जाऊन बायडी, डोक्यात वा घेऊन आली. हे असं आहे ते स्वामींचं, असं साध्या प्रकरणाहून स्वामी आपणाला शिक्षा पण करतात. म्हणून ऐसा अंत न पाहिजे. ह्याच्यावरती विश्लेषण केलं तर काही घंटे पुरतील. पुरुषाचा अंत, देवतेचा, तीर्थाचा, आणि कशा कशाचा अंत असते, प्रत्येक गोष्टीचा अंत असतो. आणि हे आपण प्रॅक्टिकली आनंद जन्मात केलंय. मग ही लीळा ऐकल्यावर सुधारेल असं वाटतं का, आपल्यात फरक पडेल असं वाटतो का? पण तरी देवाचा प्रयत्न आहे लीळा सांगून. करायचं नाही, करायचं नाही म्हणलं की करू वाटतंय आहे की नाही. हे जीवाचा स्वभाव आहे. हे करू नका म्हणलं तो तितक्या वेगाने तो करतो. ह्या पृथ्वीचा सिद्धांत आहे तो, अर्थमूळचा सिद्धांत आहे तो. जेवढ्या वेगाने बॉल टाकला तेवढ्या वेगाने तो परत येतो. जेवढ्या शब्दाने ध्वनी टाकला तो ध्वनी रिटर्न येतो, डबल होऊन येतो, टिबल 7 वेळेला तो आवाज येतो आहे का नाही. ते कर्म 7 वेळेला परत येतं. बरं, ही कर्माची थेरी आहे, कठीण आहे. म्हणून अंत नाही पाहिजे. की सोपं आहे ना, गप बसायचंय ना. मौनांच सर्व साधन. आता मौन बसल्यानंतर तोंड फुगून नाही बसायचं. मौन बी कसं बसायचं, तसं काय. मग आता तुम्ही न बसलेलं बरं ना. मग तसं चेहरा कसं नका, मेल्यासारखं वैतागातला. तुम्ही आनंदाने, आपले स्वामी 12 वर्ष मौन राहिले. बा मौन्य देव हो, आहे की नाही. बोनेबाई म्हणाल्या, बा मौन्य देव हो, कवनाची कुसुस असली रे बा म्हणाले. इतकं सौंदर्य होतं नाही का, आनंद चेहऱ्यावरती. आपल्या मौनात उद्वेग असतो. लय कठीण आहे आपलं मौन. म्हणजे मौनातला चेहरा पहावा, मारून त्याला हे केलेलं आहे, प्रेशराईज केलेलं आहे मौन. जी मग त्याने दंडवत घातले, स्वामींना माफी मागितली. तर अशा प्रकारे ही लीळा इथे महत्वाचा संदेश देऊन जाते. मग तो राणा कळवायचा आहे की नाही. राणा कोण असेल बरं, सर्वज्ञाने त्यांना पैसे दिले, सांगा बरं. मागच्या जन्मात कोण असेल. जे असेल ते असेल, बघून घ्या.
तर ती जी गौतम ऋषीची गौतमाने कुठून आणली ती ही गोदा महादेवाच्या तिथून आणली आहे का नाही. कुठं होती ती बसलेली ढिंचांग ढिंगा. तर म्हणाले आता सिंहस्थ लागतंय बरं थोडक्यात विषयाला. तर तिथं जे सामर्थ्य असेल उदकी सामर्थ्य कुणाचं मग त्या पाण्यात ना म्हणाले महिषाच्या आज्ञा जी कोणी असेल ती ब्रह्मांडस्था हे नाही का देवता स्वरूपे आनंद रूपे. तर खेद आल्हाद होय की ना तो जीवाचे निकडे साधनवंताचे निक्षोभे तथा धाडीचे. आपला कार्यक्रम तोच चालू राहतो सतत. जीवाचा कड साधनवंताचे क्षोभ आहे. अशा सर्वज्ञांचे अनेक भाष्य आहेत नाही का या चरित्रावरती. आता हे मोठा विषय आहे, तुमच्या डोक्याच्या पलीकडे जाईल सगळं सांगायला. कोणाचे जन्मात डिटेल अभ्यास करा त्या गंगेचा म्हणजे कळल सर्वज्ञ तिथंच का गेलेत, तिथं येऊन हे आख्यान काय करतात स्वामी निरोपण केले 2-4 वेळेला आहे की नाही. विचार करण्यासारखंच आहे ते. तर म्हणाले तुम्ही गंगा आख्यान कैसे ते विचारतात तुम्हाला, तुम्ही प्रश्नाचं उत्तर शोधा. सर्वज्ञ म्हणतात येणे मार्गे उदक गेले. कुठं म्हणले सर्वज्ञ येणे मार्गे जे उदक गेले ते हडा गजल्या पापा पुरुष. कुठं आहे ते विचार करून बघा. हे सगळं नाही सांगणार मी आता. अशा अनेक वेगवेगळ्या ठिकाणी सर्वज्ञांनी असं या संदर्भात निरूपण केलेलं आहे. भक्तिजनांना भटोबासांना कुठे कुठं कुठं ते सगळं साहित्य समोर डोळ्यासमोर ठेवावं. तर म्हणाले निर्वच कैसा ना देवतीचा विग्रह रूप लीळा झालेली आहे. म्हणाले तिथे देवतेस लीळा विग्रह धार्यत्व अति या वचनाच्या नुसार देवतेला ब्रह्मंडस्थेपासून लीळा विग्रह होत राहतात. म्हणजे अनाज्ञान शाब्द असे विग्रह होत राहतात. आणि ते विग्रह ह्या जमिनीवरती येऊन बरेच कार्यक्रम करतात. रेणुका विग्रह आहे की नाही, जगदम जमदाग्नी ऋषी परशुराम कसले विग्रह आहे ते. मातृजा भवानी शिवरायाला प्रसन्न झाले हे विग्रह असतात. कोल्हापूरची त्या काय कसली आहे ती मा कालियामर्दन कालिंका माता. कुठं आहे ती कालिंका माता. तिकडं वैष्णव माता. महिषासुरमर्दिनी आहे की नाही. ते रूप किती भयानक आहेत बघा. ते असं किती नाव आहेत त्या या शक्तीला विग्रहांना या देवतेंच्या. लोक त्यांची पूजा करतात. महिला कुमारिका पोरी हे की नाही लग्न व्हावं म्हणून लय करतात पूजा मातेची. संतोषी माता. तर हे पावलं तर पावलं नाही तर गेलं सगळं. तिकडं बी चांगलं आहे, फक्त फळादी कामासाठी स्वार्थासाठी लोक करतात पूजा. नवरात्र तर आता कळसच मानला. सगळ्या घरातल्या बाया उघड्या नागव्यात बघायच्या तिथं दांडिया खेळायला. आता विनोदाचा भाग झाला तो. तर ते म्हणाले हे जे आख्यान आहे सगळं, तर हे सगळं तुम्ही जाणून घ्या. म्हणाले यथा राम वनवास रेणुका जाय विही सामर्थ्य मायाची. तर गंगेचे अधिष्ठान कवन
ना महिष म्हणावा तर मार्तंडा शौच करणे स्त्री रूपे उभा पुढं आहे. ते माहितच आहे लिळा तुम्हाला. तर गंगा आली ना, राम तेरी गंगा मैली, गंगाच आली त्याला म्हणाले, हे की नाही, नदीतून मार्तंडाला आल्या त्या. तर म्हणाले मग महादेव म्हणलं तर महादेव म्हणता येत नाही. तर गंगेचं अधिष्ठान कोणाचं आहे? महिषाचं? ते दिसत नाही. सर्वज्ञ म्हणतात हे तीर्थाची अधिष्ठाती. मग कोण असेल? महादेवाची अर्धांगिनी मांडीवर बसलेली असते सतत. कोण? पार्वती मा. पार्वती मा. तर गंगा दुसरी स्त्री कैसी का जोडा सृष्टीपर्यंत असे त्यांचा, ना तो विग्रह रूपे पार्वतीचा विभाग. हे सगळं तात्विक चिंतन आहे. ते गत्वा मुक्तीचे देह कैलाशी. गत्वा मुक्ती एकात वचन आहे ना सर्वज्ञ. तर ते सांगतात तिथं देह मिळालंच, कोणी वर दिला, शाप दिला, तिथं देह भेटतं ना तिकडं. पण ते कैलाशी, तर प्राप्तीचा लोप राहिला. ते स्त्रीत्व, हे स्त्रीत्व असं आकारलेलं येत असतं. सीतेचं स्त्रीत्व कसं आकारले देवतेंनी? काय सांगितलं स्वामींनी? देवतेच्या किती देवतेंचं पळो भाग काढून केला? कुणी केला ते? म्हणून सीता सुंदर. सीतेच्या अंगाचा वास किती किलोमीटर जायचा? सुगंध. महाभारतातली कोण होती तुझा एक सुगंध झाला ह्याला, तोच बसला होता किती लांब, आहे की नाही? कोणती? महाभारतात सुगंधानेच बसला तो असा वास घेत झाडाखाली. तीच होती नावेतून बघू, नावाशी हलवत लांबून तिथं वास यायचा. कोण नाव तिचं? सत्यवती. तिला दुसरं काय नाव आहे सत्यवतीचं? गवर नाव आहे. तिचं नावच तसं आहे त्या अंगावर तिच्या. हे लोक सुगंध घेतात. तर म्हणाले कुठे गेलं ते? तर ते स्त्रीत्व प्रदान झालेलं आहे तिथे गत्वा मुक्तीनंतर. असं बरेच काय तुम्हाला सांगता येत नाही मला, आणि तुम्हाला कळायचं बी नाही, हे की नाही? पुण्य करत्या ज्ञान दृष्टी नसे, म्हणून भलतेची बोलू नये. म्हणजे या विषयावर म्हणाले भलतं बोलता येत नाही. तिथं गंगेची काय होती? ती बिंबीच होती ना. ती गंगा तिथं आकारलेली आहे, शिल्प कोणीतरी देवतेचं, हे नाही? देवतेचं शिल्प आकारणारा भारी असेल ना. ही वेरूळची लेणी वगैरे कोणी केलेली आहेत? आपण केलेली नाही, साध्या माणसाने. कोणी केलेली आहे ते? हे काम आपलं एका दगडात लेणे आहेत ते सगळे, वेरूळचे, अजिंठ्याचे. त्याचे चित्रण ते असं काय असं मशिनरीचं काम नाही आहे ते. ते विग्रहाचेच काम आहेत ते. वेळ झाला आता तुमचा. दंड